अल्पावधीतच जनसामान्यांचा आवाज बनलेली आणि महाराष्ट्रातील चालू घडामोडी ठळक ताज्या बातम्या पाहण्यासाठी ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। शहापुरात भरदिवसा चोरी। मौल्यवान वस्तू न मिळाल्यानं चोरांनी टीव्ही चोरून केले पलायन। संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शहापूर शहरातील गोपाळनगर येथील दर्शना अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या विष्णू मालुखाडे यांच्या निवासस्थानी शुक्रवारी दुपारच्या सुमारास घरातली सदस्य बाहेर गेल्याचा फायदा घेऊन दोन चोरट्यांनी चोरी करण्याच्या उद्देशानं घरातील दरवाजा तोडून आत प्रवेश केला। घरामधील सर्व सामान अस्ताव्यस्त करत घरात काही भेटते का याचा शोध घेतला। मात्र संपूर्ण घर शोधलं तरी किरकोळ काही रुपये वगळता दुसरं काही हाती न लागल्यानं चोरांनी शेवटी घरातील LG कंपनीचा 43 इंचीचा टीव्ही घेऊन चोरट्यांनी पलायन केलं। चारचाकी गाडी घेऊन आलेल्या दोन चोरांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यात। दरम्यान शहापूर पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे। मात्र सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना देऊन देखील चोरांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरले असून पोलीस तपास करत आहेत। दरम्यान या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून लवकरात लवकर चोरांचा शोध लावण्याची मागणी घरातील सदस्यांनी केली आहे। नमस्कार, मी रिकी विष्णू खाडे, दर्शना अपार्टमेंट गोपाळनगर शहापूर येथील निवासी आहे। दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी माझ्या राहत्या घरी दुपारी 3च्या सुमारास काही अज्ञात चोरांनी येऊन चोरी केली। दिवसा ढवळ्या ही चोरी झाली। घरात कुणी नसताना त्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला। घरात काही मौल्यवान वस्तू त्यांना मिळाल्या नाहीत म्हणून त्यांनी घरातील 50 इंची LGचा स्मार्ट टीव्ही चोरून नेला। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हे चित्र कैद झालेलं आहे। पोलिसांनी येऊन या घटनेची तपासणी केली। त्यांनी सदर घटनेचा आढावा घेतला। माझी अशी विनंती आहे की शहापूर सारख्या ठिकाणी या भरदिवसा झालेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। सभोवतालच्या परिसरामध्ये भीतीदायक वातावरण पसरलेलं आहे। माझी प्रशासनाला आणि सुरक्षित प्रशासनाला एकच विनंती आहे की शहापूरमधील सुरक्षितता वाढवावी, जेणेकरून नागरिक सुरक्षित राहतील ही त्यांच्यामध्ये भावना निर्माण होईल। कारण अशा दिवसाढळ्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कुठेतरी भीतीचं वातावरण आणि आम्ही सुरक्षित नाही असं आम्हाला वाटतं। सो मला पोलीस प्रशासनाला आणि सामान्य जनतेला सुद्धा माझं आव्हान आहे की आपण कसे सुरक्षित राहू यासाठी आपण प्रयत्न करावे। ब्रेकिंग न्यूज मराठी, शहापूर।